श्री स्वामी समर्थ। आज मी दर्शमौनी अमावस्येवर एक उपाय सांगणार आहे जो खूप लोकांना माहिती नाही। हा उपाय शेवटी सांगणार आहे, त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। बघा, दर्शमौनी अमावस्या हा दिवस, ह्या दिवशी आपल्याला काही उपाय करायचे असतात ज्यामुळे आपल्या घरामध्ये सुख शांती नांदते। आपण पूर्वीपासून पारंपरिक पद्धतीने काही ना काहीतरी उपाय करत आलेलो असतो। तर दर्शमौनी अमावस्येला काय करायचे आहे तर बघा, हा दिवस मौन, दान आणि मनशांतीसाठी फार महत्त्वाचा मानला जातो। आज केलेले कोणतेही छोटे उपायही मोठे फळ देतात। बघा, दर्शमौनी अमावस्येमध्ये मौनी म्हणजे मौन असणे हे सगळ्यात महत्त्वाचा उपाय आहे। त्यामध्ये आपण मौन पाळायचं आहे। तर संपूर्ण दिवस पाळू शकत नसाल तर अर्धा दिवस पाळा, अगदी अर्धा दिवसही पाळू शकत नसाल तर 1 तास तरी किमान पाळा। ते सकाळी सकाळी उठल्याबरोबर देवपूजा वगैरे करेपर्यंत मनातल्या मनात मंत्र जप करोस्तोवर तुम्ही हा मौन 1 तास तरी कमीत कमी पाळा। तर बघा, पूर्वी आपली आजी वगैरे अमावस्येला मौन पाळायच्या, दिवा लावायच्या, पितरांचं स्मरण करायच्या, त्यामुळे घरात शांतता नांदायची। बघा, मी शेवटी सांगणार आहे जो उपाय खूप प्रभावी आहे, म्हणून व्हिडिओ सोडू नका। आज राग, वाद टाळा, मांसाहार टाळा आणि थोडा वेळ म्हणजे किमान 1 तास तरी शांत बसा। आणि तुम्हाला कोणता मंत्र म्हणायचा आहे तो मी सांगते। तर बघा, तुम्ही एक सोपा मंत्र आहे तो तुम्ही अगदी म्हणू शकता। त्यातला एक मंत्र आहे तो म्हणजे ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। हा तुम्ही मंत्र किमान 11 वेळेस तरी म्हणायचा आहे, तो म्हणजे तुमची देवपूजा करताना। तर बघा, मी आता तो मुख्य उपाय सांगते जो मी तुम्हाला सुरुवातीला सांगितला होता। आज संध्याकाळी तुपाचा दिवा लावा, उंबरठ्याच्या बाहेर दक्षिण दिशेला तोंड करून। बघा, ती दिशा म्हणजे पितरांची दिशा सांगितली जाते। मी तुमचा फार वेळ न घेता हा व्हिडिओ बनवते, तर व्हिडिओला एक लाईक अवश्य करा आणि कमेंट बॉक्समध्ये ओम पितृदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ नक्की लिहा। तर बघा, तुम्ही उपाय कोणता करायचा आहे आणि तो मंत्र कोणता म्हणायचा आहे मी सांगणार आहे आता। तर संध्याकाळी तुम्ही जो एक तुपाचा दिवा लावणार आहे तो दक्षिण दिशेकडे तोंड करून लावायचा आहे आणि प्रार्थना करायची आहे मनातल्या मनात, माझ्या घरात शांती नांदू दे आणि अडचणी दूर होऊ दे। बघा, हा उपाय साधा आणि सोपा आहे पण खूप प्रभावी आहे। व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा आणि पुढच्या व्हिडिओसाठी सबस्क्राईब करा। आणि तो दिवा लावताना पितरांकडे ही प्रार्थना करायची आहे। बघा, आपल्यावरती पितृदेवांचा आशीर्वाद असणे खूप महत्त्वाचे आहे। आपण केलेल्या कामात अडचणी अडथळे जर येत असतील, लग्न वगैरे जमत नसेल, तर ज्या काही समस्या आहेत त्या पितरांच्या आशीर्वादामुळे दूर होतात। तर नक्की हा प्रभावी उपाय अवश्य करा आणि ओम पितृदेवाभ्य नमः असं 3 वेळा सुद्धा म्हणा। व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करा, ओम नमो भगवते वासुदेवाय नमः किंवा श्री स्वामी समर्थ। तुमचा दिवस आजचा चांगला जाओ, आनंददायी जाओ। धन्यवाद। भेटू पुन्हा असा छोटासा प्रभावी उपाय घेऊन।